नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। मूर्तिजापुर तालुका अतिवृष्टि सहायता से 4 मंडल बाहर, किसानों का आक्रोश। कुरुम राजस्व मंडल के किसानों ने सौंपा ज्ञापन, राष्ट्रीय महामार्ग पर आंदोलन की चेतावनी। मूर्तिजापुर, लगातार फसल खराब होना, फसलों को उचित मूल्य न मिलना, कर्जा माफी का अभाव और सरकार की किसान विरोधी नीतियों के चलते किसान आर्थिक संकट में फंस गया है। इसी बीच मूर्तिजापुर तालुके के 4 राजस्व मंडलों को अतिवृष्टि सहायता से बाहर रखे जाने से किसानों में रोष फैल गया है। सहायता से वंचित किसानों ने कुरुम राजस्व मंडल में तत्काल राहत की मांग करते हुए 20 मार्च को उप विभागीय अधिकारी संदीप अपार को ज्ञापन सौंपा। मूर्तिजापुर तालुका में कुल 8 राजस्व मंडल है, जिसमें से कुरुम, माना, जामटी और हाथगांव को अतिवृष्टि सहायता सूची से बाहर रखा गया है। खरीफ सीजन 2024-25 में अगस्त और सितंबर के दौरान हुई लगातार बारिश से कुरुम मंडल में सोयाबीन, तूर, कपास, मूंग, उड़द जैसी फसलों और बागानों को भारी नुकसान हुआ है, जिससे उत्पादन में भारी गिरावट आई। इस नुकसान की भरपाई के लिए किसानों ने अतिवृष्टि सहायता की मांग की है। किसानों ने चेतावनी दी है कि यदि 8 दिनों के भीतर उन्हें सहायता नहीं मिली तो वे राष्ट्रीय महामार्ग पर रास्ता रोको आंदोलन करेंगे। भारतीय किसान संघ के विदर्भ प्रांत अध्यक्ष राहुल राठी के नेतृत्व में सैकड़ों किसानों ने ज्ञापन सौंपा और जल्द राहत की मांग की। मूर्तिजापुर से मोहम्मद शोएब की रिपोर्ट। अतिवृष्टीची मदत मिळाली पाहिजे, अतिवृष्टीची मदत मिळाली पाहिजे, अतिवृष्टीची मदत मिळाली पाहिजे। हम हमारा अधिकार मांगते, हम हमारा अधिकार मांगते, हम हमारा अधिकार मांगते। एक तरी संघटना जिंदाबाद, एक तरी संघटना जिंदाबाद, भारतीय किसान संघ जिंदाबाद। हे जर मिळाली तर आमच्या मनात काय आहे हे आम्ही सांगू शकत नाही। बस याच्यापुढे तुम्ही तुमचा विचार करता। आम्ही आमच्या जे मनात आहे ते तर मग तुम्हाला म्हणून दाखवत नाही। आम्ही जे आमच्या मनात वाटन ते करू शकतो आम्ही, कारण आम्हाला काहीच भेटून नाही राहिलं। हे 2 रुपये 4 रुपये हे काय दाम देणं आहे हे सरकारचं? 250 रुपये 500 रुपये कोणाला काही काही तर आमचा कास्तकाराचा हासा लावला नाही ते तुम्ही लोक आहे ना। हे भेटलं आम्हाला तर ठीक, नाही तर आम्ही रस्ता रोखू, रस्त्यावर झोपून जाऊ। साहेब जे होत असेल ते काय होते ते आम्ही पाहून घेऊ। शासनाला हे कडक विचार आहे, आम्ही देत आहे। याच्यापुढे त्याने विचार करा, नाही तर मग आम्ही आमच्या मनानं करतो। आज अतिवृष्टीच्या नीतीपासून आम्हाला वंचित ठेवण्यात आलं, त्यासाठी कुरुम मंडळ व इतर 3 मंडळातील शेतकरी इथं हजर झालेले आहे। आमची 4ही मंडळ अतिवृष्टीत लावण्यात यावी अशी आमची मागणी आहे। न लावण्यात आल्यास 8 दिवसाच्या आत आम्हाला मदत न मिळाल्यास आम्ही रस्ता रोको आंदोलन करू। याची सर्वस्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहणार आहे। महाराष्ट्र शासनाला आम्ही याच्यापूर्वी कळवलं आहे। मुख्यमंत्र्याला 13 डिसेंबरला आम्ही मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे की सर्व मूर्तिजापूर तालुका हा अतिवृष्टीमुळे ग्रस्त झालेला आहे, त्यामुळे आणि त्याच्यातही आमचे भरपूर नुकसान झाले। त्यात शेतमालाला भाव नाही, अशा परिस्थितीत आम्ही आर्थिक संकटात सापडलेला असताना शासन आमची थट्टा करत आहे। आम्ही या महाराष्ट्र शासनाला निषेध करतो, म्हणून आम्हाला जर 8 दिवसात मदत न मिळाल्यास आम्ही रस्ता रोको, तीव्र आंदोलन करून रस्ता रोको करू। याची जबाबदारी शासनाची राहील। कृषी विभागात चुकीचे अहवाल सादर केले गेलेले आहेत, त्याच्यामुळं मूर्तिजापूर तालुक्यात जे 8 मंडळ आहेत त्याच्यापैकी फक्त 4च मंडळांना यांनी अतिवृष्टीत घेतलेलं आहे। उर्वरित 4 मंडळ यांनी वगळलेले आहेत। त्या 4 मंडळात सर्वप्रथम कुरुम मंडळ आहे, 2 नंबरवर निंबा आहे, 3 नंबरवर जामटी आहे, 4 नंबरवर हातगाव आहे। हे 4ही मंडळ यांनी अतिवृष्टीच्या कॅटेगरीमध्ये घ्यायला पाहिजे आणि सगळ्या शेतकऱ्यांना जी काही होईल थोडीफार मदत यांनी शासनातर्फे केली पाहिजे। धन्यवाद। ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए जेकेएन हिंदी न्यूज। ऐसी ही और खबरों से